नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर स्पर्धा परीक्षा जिंकायची असेल तर आपल्याला छोट्या छोट्या कन्सेप्टवरती भरपूर लक्ष देणं गरजेचं असतं आणि असाच एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आपण आज आलेलो आहोत, तो म्हणजे ड्रग डोसेज फॉर्म. तर चला आपण डिस्कस करूया ड्रग डोसेज फॉर्म काय आहे. तर मित्रांनो, या आमच्या वेगवेगळ्या फार्मसी रिलेटेडच्या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहे. तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर PDK अकॅडमिक ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मित्रांनो, आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया की डोसेज फॉर्म काय आहे. तर डोसेज फॉर्म काय आहे, तर डोसेज फॉर्मचा जर फॉर्म्युला सांगायचा झाला तर तो फॉर्म्युला तयार होतो API आणि ॲडिटिव्ज. म्हणजे जेव्हा आपण APIला आणि ॲडिटिव्जला एकत्र करतो त्यावेळेस तयार होतो डोसेज फॉर्म. आता मित्रांनो, हा API काय आहे, तर हा API आहे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. API म्हणजे काय, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट त्याला म्हणतो आपण API. हा API म्हणजेच अजून सोप्या भाषेत ड्रग. API म्हणजेच काय, अजून सोप्या भाषेत ड्रग. API म्हणजेच सोप्या भाषेमध्ये ड्रग. आणि जेव्हा आपण ड्रग आणि ॲडिटिव्ज हे एकत्र करतो त्यावेळेस तयार होतो डोसेज फॉर्म. त्याला म्हणणार आपण डोसेज फॉर्म. समजलं मित्रांनो, डोसेज फॉर्म काय आहे. डोसेज फॉर्म म्हणजे काय, API प्लस ॲडिटिव्ज किंवा API प्लस एक्सिपियंट. API प्लस एक्सिपियंट. API प्लस एक्सिपियंट किंवा नॉन ड्रग. किंवा नॉन ड्रग. जेव्हा API, ड्रग आणि एक्सिपियंट आपण ॲड करतो त्यावेळेस तयार होतो डोसेज फॉर्म. त्यावेळेस तयार होतो डोसेज फॉर्म. आपण याला सिंपल डेफिनेशनमध्ये कसं सांगू शकतो, तर डोसेज फॉर्म इज डिफाईन ॲज अ ड्रग इज कन्वर्ट इन टू द सुटेबल फॉर्म्युलेशन. ड्रग इज कन्वर्ट इन टू द ड्रग इज कन्वर्ट इन टू द सुटेबल फॉर्म. सुटेबल फॉर्म म्हणजे काय, की जो फॉर्म सोयीस्कर आहे. कशासाठी, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी सोयीस्कर आहे किंवा जो फॉर्म प्रिझर्व करण्यासाठी, स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी सुटेबल आहे, अशा फॉर्ममध्ये ड्रगला कन्वर्ट करायचं त्याला म्हणतो आपण मित्रांनो डोसेज फॉर्म. त्याला काय म्हणतो आपण मित्रांनो, डोसेज फॉर्म. पण डोसेज फॉर्म अजून एका पद्धतीने सांगू शकतो, अ ड्रग फॉर्म बाय विच ड्रग मॉलिक्यूल आर डिलिव्हर साईट ऑफ ॲक्शन. डिलिव्हर अ साईट ऑफ ॲक्शन. साईट ऑफ ॲक्शन पर्यंत ड्रग फॉर्म डिलिव्हर करण्यासाठी जो फॉर्म तयार केला जातो त्याला म्हणतो आपण डोसेज फॉर्म. मग साईट ऑफ ॲक्शन म्हणजे काय, टू बाइंड द करेक्ट रिसेप्टार. टू बाइंड द करेक्ट रिसेप्टार. करेक्ट रिसेप्टारला बाइंड करणं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, साईट ऑफ ॲक्शन. त्याला म्हणणार आपण साईट ऑफ ॲक्शन. समजलंय. व्हॉट इज द डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्म इज डिफाईन ॲज अ ड्रग इज कन्वर्टेड इन टू द सुटेबल फॉर्म. सुटेबल फॉर्ममध्ये ड्रगला कन्वर्ट करणं म्हणजे डोसेज फॉर्म. किंवा सिंपल काय लक्षात ठेवणार, डोसेज फॉर्म म्हणजे काय, तर डोसेज फॉर्म इक्वल टू API, ड्रग प्लस ॲडिटिव्ज किंवा एक्सिपियंट. त्याला म्हणणार आपण डोसेज फॉर्म. समजली डोसेज फॉर्म काय आहे, तर डोसेज फॉर्म म्हणजे ड्रग कन्वर्ट इन टू द सुटेबल फॉर्म. त्यानंतर मित्रांनो, आपल्या डोसेज फॉर्ममध्ये शब्द आला होता API किंवा ड्रग. आपण API म्हणजे काय किंवा ड्रग म्हणजे काय, ड्रग किंवा API आपण कशाला म्हणणार, तर हा एक एजंट आहे. ड्रग काय आहे, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. हा एक एजंट आहे जो की नॅचरल असू शकतो, केमिकल असू शकतो किंवा सेमी केमिकल असू शकतो. ड्रग इज डिफाईन ॲज इट इज अन एजंट. तो एक एजंट आहे आणि तो एजंट नॅचरल असू शकतो किंवा केमिकल असू शकतो किंवा सेमी केमिकल असू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल ड्रग नॅचरल एजंट आहे. समजा टर्मरिक आहे, हळद माहिती आहे आपल्या सगळ्यांना, हळद आपल्या घरामध्ये भेटते, आपल्याला हळदीचं यूज पण माहिती आहे. टर्मरिक काय झाला, मग नॅचरल एजंटचं एक्झाम्पल झालं. किंवा ओपियम पण काय झालं मित्रांनो, नॅचरल ड्रग एजंटचं एक्झाम्पल झालं. हे काय झाले, म्हणजेच काय, की ड्रग हा नॅचरल एजंट असू शकतो किंवा तो केमिकल एजंट असू शकतो. केमिकल एजंट म्हणजे काय, की जो प्युअरली लॅबोरेटरीजमध्ये आपण तयार केलेला आहे असा एजंट पण असू शकतो. मग फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल असू शकतो, डायक्लोफिनॅक असू शकतो. हे काय आहेत मित्रांनो, हे आहेत केमिकल ड्रग एजंट. हे आहेत केमिकल ड्रग एजंट. आणि हा एजंट असा पण असू शकतो की जो सेमी केमिकल आहे.
सेमी केमिकल म्हणजे काय, दॅट कम्स फ्रॉम नेचर, जो आपण नेचरमधनं कलेक्ट केलाय पण जशाच्या तसा ड्रग ट्रीटमेंटसाठी वापरला नाही, डिसीज ट्रीटमेंटसाठी वापरला नाही, त्यावरती आपण काहीतरी प्रोसेस केली, काहीतरी युनिट ऑपरेशन केलं, फॉर एक्झाम्पल ड्राईंग केली, फॉर एक्झाम्पल साईज रिडक्शन केलं, साईज सेपरेशन केलं, मग हे काय केले आपण त्याच्यावरती युनिट ऑपरेशन केले आणि युनिट ऑपरेशन केल्याच्या नंतर तो काय केला आपण यूज केला आणि त्याला म्हणणार आपण सेमी केमिकल एजंट. समजा फॉर एक्झाम्पल आपण त्याचं एक्झाम्पल सांगू शकतो की ॲमॉक्सिलिन आहे, ॲमॉक्सिलिन इज द सेमी केमिकल एजंट. ॲमॉक्सिलिन हा डिराइव्ड केला जातो फ्रॉम पेनिसिलिन. पेनिसिलिन पासून ॲमॉक्सिलिन हा ड्रग काय केला जातो, डिराईव्ह केला जातो, मिळवला जातो, म्हणजे पेनिसिलिनवरती प्रोसेस केली जाते आणि आपल्याला ॲमॉक्सिलिन भेटतो. किंवा हेरोईन आहे, हिरोईन हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे, हा जो आहे हा आपल्याला मॉर्फिन पासून मिळवला जातो किंवा आपण याला मॉर्फिन पासून मिळवतो. समजलंय? तर ड्रग काय आहे, ड्रग हा फक्त एक एजंट आहे, पण तो कोणता असू शकतो, इट कम फ्रॉम नेचर, तो नॅचरल एजंट असू शकतो, केमिकल एजंट असू शकतो किंवा सेमी केमिकल एजंट असू शकतो. आणि दॅट यूज फॉर, त्याचा काय करायचा आपल्याला यूज करायचा, वापर करायचा. मग त्याचा यूज कशासाठी करायचा, तर त्याचा यूज करायचा आपल्याला डायग्नोसिससाठी. एपीआयचा यूज किंवा ड्रगचा यूज कशासाठी करायचा आहे, डायग्नोसिससाठी यूज करायचा आहे. डायग्नोसिससाठी यूज करायचा म्हणजे काय, तर फाइंड आउट द रिझन बिहाइंड द व्हॉट इज द डिसीज कंडिशन, म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह एजंट फाइंड करण्यासाठी, पॉझिटिव्ह एजंट शोधण्यासाठी ड्रगचा वापर करायचा, त्याला म्हणतो आपण डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे काय, व्हॉट इज द पॉझिटिव्ह एजंट, पॉझिटिव्ह एजंट शोधणं. मग त्यासाठी पण आपण काय करू शकतो, ड्रगचा यूज करू शकतो. त्यानंतर मिटिगेशन. मिटिगेशन म्हणजे काय, टू मिनिमाइज द कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन काय करणं, कमी करणं. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या केसमध्ये खूप जास्त फिवर येतोय, आपण म्हणतो की 102 डिग्री फॅरेडे फिवर आला, 103 डिग्री फॅरेडे फिवर आला, मग तो काय करणं, फिवर कमी करणं म्हणजे काय केलं आपण, त्या फिवरचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, म्हणजेच मिटिगेशन केलं. सिम्पटम, डिसीज सिम्पटमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला कमी करणं, त्याला म्हणतो आपण मिटिगेशन. देन ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे काय, की तो डिसीज बरा करणे. ट्रीटमेंट म्हणजे काय, तो डिसीज बरा करणे. आणि त्यानंतर क्युअर. क्युअर म्हणजे काय, की पूर्णपणे रोगमुक्ती, पूर्णपणे तो डिसीज काय करणं, नाहीसा करणं. आणि प्रिव्हेन्शन म्हणजे काय, तर प्रिव्हेन्शन म्हणजे तो डिसीज होण्या अगोदर केल्या जाणाऱ्या उपाययोजना. या एवढ्या पर्पजने, एवढ्या हेतूने आपण काय करतो, ड्रग ॲडमिनिस्टर करतो. समजलंय? ड्रग काय करतो आपण, एवढ्या 5 हेतूने ॲडमिनिस्टर करतो. तो म्हणजे डायग्नोसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट, क्युअर और प्रिव्हेन्शन. एवढ्या 5 हेतूने आपण ड्रग ॲडमिनिस्टर करतो ऑफ डिसीज. कशासाठी, तर डिसीजसाठी. आता डिसीज म्हणजे काय, तर डिसीज म्हणजे काय, टू डिस्टर्ब द नॉर्मल बॉडी फंक्शन. नॉर्मल बॉडी फंक्शन जर डिस्टर्ब झालं तर त्याला आपण काय म्हणणार, डिसीज म्हणणार. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय झालं, सर्दी झाली. सर्दी झाल्याच्या नंतर आपलं नाक काय होतं, जाम होतं, नाक पॅक होतं, स्टफी नोज म्हणतो आपण त्याला. आणि नाक पॅक झाल्याच्या नंतर आपल्याला रेस्पिरेशन, श्वास घेण्यास काय होते, तकलीफ होते, त्रास होतो. म्हणजेच काय झालं, नॉर्मल बॉडी फंक्शन डिस्टर्ब झालं. म्हणजेच काय आहे ते, तो आहे डिसीज. समजलंय? डिसीज म्हणजे काय, टू डिस्टर्ब द नॉर्मल बॉडी फंक्शन. नॉर्मल बॉडी फंक्शन जर डिस्टर्ब झालं तर त्याला म्हणतो आपण डिसीज. आणि या डिसीजला क्युअर करण्यासाठी, डायग्नोसिस करण्यासाठी किंवा बरं करण्यासाठी जो एजंट वापरला जातो त्याला म्हणणार आपण ड्रग. इन ह्युमन ऑर ॲनिमल. तो ड्रग, जो ड्रग ह्युमनमध्ये वापरतो तोच ड्रग आपण कशामध्ये वापरणार, ॲनिमलमध्ये वापरणार. आणि ही होती ड्रगची डेफिनेशन. ड्रग काय आहे, ड्रग इज डिफाईन ॲज इट इज अन एजंट. ड्रग इज डिफाईन ॲज इट इज अन एजंट. इट इज अ नॅचरल, केमिकल और सेमी केमिकल एजंट intended for use to in the diagnosis, mitigation, treatment, cure, prevention of disease or disease condition in human as well as animal. This is the definition of drug. या मित्रांनो, या डेफिनेशन मध्ये 5 शब्द लक्षात ठेवायचे, ते म्हणजे डायग्नोसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट, क्युअर अँड प्रिव्हेन्शन. या 5 शब्दांशिवाय ही डेफिनेशन किंवा ही कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. त्यानंतर ड्रग हा आपण 3ही सोर्समधून मिळवू शकतो. तो नॅचरल असू शकतो, केमिकल असू शकतो किंवा सेमी केमिकल देखील तो ड्रग एजंट असू शकतो. त्याचे एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. ही झाली ड्रगची डेफिनेशन. समजली ड्रगची डेफिनेशन. त्यानंतर डोसेज फॉर्मची डेफिनेशन सांगत असताना अजून एक शब्द आला होता, तो म्हणजे ॲडिटिव्ह्ज किंवा एक्सिपियंट किंवा नॉन ड्रग. आता ॲडिटिव्ह्ज, एक्सिपियंट आणि नॉन ड्रग काय आहेत,
तर ॲडिटिव्ह, एक्सिपियंट आणि नॉन ड्रग म्हणजे काय, की असे ड्रग की ज्यांना थेरपॅटिक व्हॅल्यू नसते किंवा एकदम कमी असते. ॲडिटिव्ह अँड एजंट, ॲडिटिव्ह म्हणजे किंवा एक्सिपियंट म्हणजे काय, असा एजंट ज्या एजंटला थेरपॅटिक व्हॅल्यू नसते. थेरपॅटिक व्हॅल्यू नसते. थेरपॅटिक व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या एजंटमुळे आपल्या बॉडीवरती कसलाही परिणाम होणार नाही. पण कधी कधी काय होतं, एकतर त्याला थेरपॅटिक व्हॅल्यू नसते किंवा कधी एखाद्या केसमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये त्याला थेरपॅटिक व्हॅल्यू असू शकते. तर जर त्याला थेरपॅटिक व्हॅल्यू असेल तर ती एकदम कमी असेल. थेरपॅटिक व्हॅल्यू असेल तर ती एकदम कमी असेल आणि कधी कधी नसेलच. बट दे आर इसेन्शियल इन फॉर्म्युलेशन. तरी पण ते काय केले जातात, फॉर्म्युलेशनमध्ये वापरले जातात. मग फॉर्म्युलेशनमध्ये का वापरले जातात, एक तर त्यांना थेरपॅटिक व्हॅल्यू नाहीये तरी पण ते आपण फॉर्म्युलेशनमध्ये वापरतो. तर मित्रांनो त्याचे वेगवेगळे पर्पज आहेत. फॉर स्टॅबिलिटी पर्पज, म्हणजे ॲडिटिव्ह हे वेगवेगळ्या पर्पजने ऍक्ट होऊ शकतात. जसं की स्वीटनिंग एजंट म्हणून ऍक्ट होतील. शुगर स्वीटनिंग एजंट म्हणून ऍक्ट होईल. त्यानंतर मिथिल पॅराबेन, प्रॉफिल पॅराबेन, इट ऍक्ट्स ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. देन इट ऍक्ट फ्लेवरिंग एजंट म्हणून ऍक्ट्स होतील. लुब्रिकंट्स म्हणून ऍक्ट्स होतील. डायल्युएंट्स म्हणून ऍक्ट्स होतील. ह्या वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण काय करतो, ॲडिटिव्ह किंवा एक्सिपियंट यूज करत असतो. समजलं मित्रांनो. व्हॉट इज द ॲडिटिव्ह, तर ॲडिटिव्ह म्हणजे काय, ॲडिटिव्ह म्हणजे किंवा एक्सिपियंट म्हणजे काय, की असा एजंट ज्या एजंटला थेरपॅटिक व्हॅल्यू नाहीये किंवा कधी कधी थोडीशी थेरपॅटिक व्हॅल्यू दाखवली जाते तरी पण ते काय केले जातात, फॉर्म्युलेशनमध्ये ऍड केले जातात. मग वेगवेगळ्या पर्पजसाठी, जसं की डायल्युएंट म्हणून ऍक्ट होतील, लुब्रिकंट म्हणून ऍक्ट होतील, स्वीटनिंग एजंट म्हणून ऍक्ट होतील, प्रिझर्वेटिव्ह म्हणून ऍक्ट होतील. या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करतो, ॲडिटिव्ह फॉर्म्युलेशनमध्ये ऍड करतो. आतापर्यंत आपण दोन गोष्टी पाहिल्यात. पहिली गोष्ट पाहिली की ड्रग काय आहे. ड्रग इज डिफाइंड ॲज इट इज अन नॅचरल केमिकल अँड सेमी केमिकल एजंट यूज इन ट्रीटमेंट ऑफ डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन, मिटिगेशन, क्युअर डिसीज अँड डिसीज कंडिशन इन ह्युमन. देन ॲडिटिव्ह पाहिलं. ॲडिटिव्ह काय आहे, तर ॲडिटिव्ह हा नो ऑर लिटल थेरपॅटिक व्हॅल्यू बट दे इसेन्शियली ॲड इन फॉर्म्युलेशन. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. तो म्हणजे आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन. आता डोसेज फॉर्म जो आहे हा डोसेज फॉर्म मेनली तीन क्लास दाखवलेले आहेत. पण डोसेज फॉर्मचे 4 क्लास पडतात. मेन डोसेज फॉर्मचे 4 क्लास पडतात. पहिला क्लास पडतो सॉलिड डोसेज फॉर्म, दुसरा क्लास पडतो लिक्विड डोसेज फॉर्म आणि तिसरा क्लास पडतो सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आणि चौथा क्लास पडतो गॅसियस डोसेज फॉर्म, जो की इथं दिलेला नाहीये. तुमच्या सिलेबसमध्ये तो नाहीये. म्हणजे तरी पण आपण लक्षात ठेवणार की डोसेज फॉर्मचे किती क्लास पडतात. डोसेज फॉर्मचे 4 क्लास पडतात. सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म आणि सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. आणि चौथा क्लास पडतो गॅसियस डोसेज फॉर्म. चौथा क्लास कोणता पडतो मित्रांनो, गॅसियस डोसेज फॉर्म. गॅसियस डोसेज फॉर्म म्हणजे काय, की गॅस आपण फॉर डायग्नोसिस पर्पज, फॉर प्रिव्हेन्शन पर्पज साठी वापरणार. तो क्लास म्हणजे कोणता, गॅसियस डोसेज फॉर्म. आता हे जे काही क्लासिफिकेशन आहे डोसेज फॉर्मचं, हे कशाच्या बेसवरती पडतं, तर हे डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म ऑन द बेसिस ऑफ अ नेचर ऑफ एक्सिपियंट. नेचर ऑफ एक्सिपियंट किंवा ॲडिटिव्ह. ॲडिटिव्हचं नेचर कसं आहे त्या नेचरवरती बेस क्लासिफिकेशन, डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन केलं जातं. समजा फॉर एक्झाम्पल काय केलं आपण, की एक नॅचरल एपीआय घेतलाय जो की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल आहे. टर्मरिक, हळद घेतली आपण आणि ती हळद आपण दुधामध्ये मिक्स करून घेऊ शकतो. बरेच जण आपण घेतो. त्याने काय होतं, इट ऍक्ट्स ॲज अ अँटीबॅक्टेरियल अँड ऑल्सो इन्क्रीज द इम्युनिटी पण इन्क्रीज होते आणि अँटीबॅक्टेरियल म्हणून पण ते ऍक्ट होतं. मग काय केलं मित्रांनो, आपण काय केलंय की टर्मरिक घेतली. समजा टर्मरिक घेतली आणि कशासोबत घेतली, मिल्क सोबत घेतली. कशासोबत घेतली, मिल्क सोबत घेतली. मला सांगा टर्मरिक काय आहे, टर्मरिक आहे, हळद काय आहे, एपीआय. हळद काय आहे, एपीआय. आणि मिल्क काय आहे, तर मिल्क आहे ॲडिटिव्ह. मिल्क काय आहे, मिल्क आहे ॲडिटिव्ह. आता मिल्क ॲडिटिव्ह आहे म्हणून तयार होणारा डोसेज फॉर्म, कोणता डोसेज फॉर्म तयार झाला, लिक्विड डोसेज फॉर्म तयार झाला.
कोणता डोसेज फॉर्म तयार झाला मित्रांनो? लिक्विड डोसेज फॉर्म तयार झाला. टर्मरिक सॉलिडमध्ये आहे, पण मिल्कचं नेचर कसं आहे, मिल्कची स्टेट कशी आहे, तर ती लिक्विड असल्यामुळे तयार होणारा डोसेज फॉर्म हा लिक्विड डोसेज फॉर्म झाला. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आपण काय केलंय, पुन्हा टर्मरिकच घेतली. समजा पुन्हा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये टर्मरिक घेतली आणि टर्मरिक मिक्स विथ जॅगरी, गुळासोबत काय केली, टर्मरिक आपण मिक्स केली. हे पण आपण घेतो कधी कधी. जर समजा आपल्याला खोकला वगैरे येत असेल तर आजी, आपल्या घरात आजी असते ना, आजी आपल्याला एक गोळी बनवून देते, गुळाची गोळी बनवून देते. त्यात हळद वगैरे टाकली जाते, कधी कधी तुळशीचे पानं पण टाकले जातात. आणि ती काय करते, इट ॲक्ट्स ॲज अ थ्रोट पेंट म्हणून ते ॲक्ट होतं. म्हणजे आपलं जे काही घशातली खवखव वगैरे आहे, घसा आपला सॉफ्ट होतो. मग हे काय झालं, इथं पण पहा मित्रांनो, इथं एपीआय काय आहे, एपीआय काय आहे तर टर्मरिक आहे, एपीआय हळद आहे. आणि इथं गुळाने काय काम केलंय, तर गुळाने ॲडिटिव्ज म्हणून काम केलं. गुळाने काय काम केलं, ॲडिटिव्ज म्हणून काम केलं. आणि तयार होणारा डोसेज फॉर्म कोणता तयार झालाय, तर सॉलिड डोसेज फॉर्म तयार झालाय. तयार होणारा डोसेज फॉर्म कोणता तयार झालाय, सॉलिड डोसेज फॉर्म. इथं मिल्क लिक्विड होतं म्हणून तयार होणारा डोसेज फॉर्म लिक्विड तयार झाला. इथं गुळ सॉलिड आहे म्हणून तयार होणारा डोसेज फॉर्म सॉलिड तयार झाला. आणि आता तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. आपण काय केलंय की ती हळद आहे, ती हळद आपण किंवा टर्मरिक जे आहे, टर्मरिक मिक्स विथ हनी, मधासोबत घेतली. हळद आपण काय केली, मधासोबत घेतली. आता मधाचं नेचर इथं पुन्हा एपीआय म्हणून कोणी काम केलं, एपीआय म्हणून काम केलं हळदीने, टर्मरिकने एपीआय म्हणून काम केलं. आणि मध किंवा हनीने काय काम केलं, ॲडिटिव्ज म्हणून काम केलं. हनीने काय काम केलं, ॲडिटिव्ज. मग आता मला सांगा, हनीचं नेचर कसं आहे, मधाचं नेचर कसं आहे, तर सेमी सॉलिड नेचर आहे. मधाचं नेचर कसं आहे, सेमी सॉलिड नेचर आहे. म्हणून तयार होणारा डोसेज फॉर्म कसा तयार झाला, तर तयार होणारा डोसेज फॉर्म सेमी सॉलिड डोसेज फॉर्म तयार झालाय. समजलंय? मग एक क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म इट्स डिपेंड ऑन नेचर ऑफ ॲडिटिव्ज किंवा नेचर ऑफ नॉन ड्रगचं नेचर कसं आहे किंवा नॉन ड्रगची स्टेट कोणती आहे त्याच्यावरती बेस, नॉन ड्रगची स्टेट कोणती आहे त्याच्यावरती बेस काय तयार होतोय, क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म केलं जातं. जर आपल्या ॲडिटिव्हची स्टेट लिक्विड असेल तर तयार होणारा डोसेज फॉर्म लिक्विड तयार होतो. जर आपल्या ॲडिटिव्हची स्टेट सॉलिड असेल तर तयार होणारा डोसेज फॉर्म सॉलिड तयार होतोय. आणि जर आपल्या ॲडिटिव्हची स्टेट ही सेमी सॉलिड असेल, सेमी लिक्विड असेल तर तयार होणारा डोसेज फॉर्म हा सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड डोसेज फॉर्म तयार होतोय. मित्रांनो, हा होता आपला क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. मग क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म मेनली 3 क्लासमध्ये क्लासिफाय केलंय. अँड इट्स बेस ऑन कशाच्या बेसवरती, बेस ऑन नेचर ऑर स्टेट ऑफ ॲडिटिव्ज. ॲडिटिव्हचं स्टेट कोणती आहे, ॲडिटिव्हची नेचर कसं आहे त्याच्यावरती बेस काय होतंय, क्लासिफिकेशन होते. त्यानंतर सॉलिड डोसेज फॉर्म अगेन क्लासिफाय इनटू 2 क्लास. त्यातला पहिला आहे युनिट डोसेज फॉर्म आणि दुसरा आहे बल्क डोसेज फॉर्म. त्यानंतर लिक्विड पुन्हा 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलंय, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म अँड मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. त्यानंतर सेमी सॉलिड किंवा यालाच आपण सेमी लिक्विड पण म्हणू शकतो. सेमी लिक्विड डोसेज फॉर्म ऑल्सो क्लासिफाय इनटू 2 क्लास, इंटरनल अँड एक्सटर्नल असं मेनली क्लासिफाय केलेलं आहे. मग आजच्या सेशनमध्ये आपण सॉलिड डोसेज फॉर्म हा डिटेलमध्ये पाहूया. आता सॉलिड डोसेज फॉर्म क्लासिफाय इनटू 2 क्लास. फर्स्ट इज युनिट सॉलिड डोसेज फॉर्म अँड सेकंड इज बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. आता व्हॉट डू मीन बाय युनिट सॉलिड डोसेज फॉर्म अँड व्हॉट डू मीन बाय बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. युनिट म्हणजे काय आणि बल्क म्हणजे काय. सिंपल आहे मित्रांनो. युनिट म्हणजे काय की जे मोजता येणारे आहेत 1 2 3 4 आपण काउंटेबल आहेत त्याला म्हणतो आपण युनिट डोसेज फॉर्म. जसं की आपण टॅबलेट मोजू शकतो, 1 टॅबलेट 2 टॅबलेट 3 टॅबलेट 4 टॅबलेट 100 टॅबलेट, बरोबर आहे. म्हणजे काय ते झालं युनिट. पावडर मोजू शकतो का सांगा बरं, पावडर मोजू शकतो का, 1 पावडर 2 पावडर 3 पावडर पॉसिबल आहे का, पॉसिबल नाहीये. मग सिंपल आहे, युनिट म्हणजे काय, इट इज अ काउंटेबल, जे आपण मोजू शकतो 1 2 3 4 असं मोजू शकतो त्याला म्हणणार आपण युनिट डोसेज फॉर्म. आणि बल्क म्हणजे काय, जे क्वांटिटीमध्ये आहे, जे मोजू शकत नाही आपण 1 2 मध्ये आपण मोजू शकत नाही त्याला काय म्हणणार आपण बल्क डोसेज फॉर्म. देन युनिट डोसेज फॉर्म हॅव एक्झाम्पल टॅबलेट कॅप्सूल. युनिट डोसेज फॉर्मचे एक्झाम्पल पडतात टॅबलेट
कॅप्सूल आणि अजून एक एक्झाम्पल पडतं पिल्स, जे की आता आउटडेटेड आहे. आता मेडिसिनमध्ये त्याचा जास्त वापर होत नाही. त्याचं एक्झाम्पल पुदिना तुम्ही पाहिले असेल की भेटते आपल्याला आज पण मार्केटमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये भेटते पुदिना. पुदिना त्याचं एक्झाम्पल आहे. पिल्स ऑल्सो युनिट सॉलिड डोसेज फॉर्म. पण मेनली त्याचे दोन एक्झाम्पल महत्वाचे आहेत, टॅबलेट आणि कॅप्सूल. त्यानंतर बल्कला त्यांनी पुन्हा 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलंय, इंटरनल अँड एक्सटर्नल. बल्क सॉलिड डोसेज फॉर्म अगेन क्लासिफाय इनटू 2 क्लास, इंटरनल बल्क सॉलिड डोसेज फॉर्म अँड एक्सटर्नल बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. आता इंटरनल म्हणजे काय? इंटरनल इट मीन्स ॲडमिनिस्टर इनसाइड द बॉडी. ड्रगचं ॲडमिनिस्ट्रेशन काय करायचंय? ॲडमिनिस्टर इनसाइड द बॉडी. इनसाइड द बॉडी, बॉडीच्या आतमध्ये ड्रग ॲडमिनिस्टर करायचा, त्याला म्हणणार आपण इंटरनल. आणि एक्सटर्नल म्हणजे काय? एक्सटर्नल म्हणजे काय? आउटसाइड द बॉडी. आउटसाइड द बॉडी. आउटसाइड द बॉडी. ड्रग ॲडमिनिस्टर आउटसाइड द बॉडी. ड्रग आपण बॉडीच्या आउटसाइडला ॲडमिनिस्टर केला. जसं की समजा आपण टॅबलेट घेतली. टॅबलेट काय करतो आपण? ओरली घेतो, म्हणजे काय करतो? इनसाइड ॲडमिनिस्टर करतो. आणि समजा एखादं डस्टिंग पावडर असेल किंवा एखादी क्रीम असेल किंवा एखादी पेस्ट असेल, एखादं जेल असेल, ते काय करतो आपण? स्किनवरती अप्लाय करतो. म्हणजेच काय? आउटसाइड द बॉडी. म्हणजे जिथं जिथं पण इंटरनल आणि एक्सटर्नल असे शब्द आलेत त्याचा अर्थ काय घ्यायचा? ॲडमिनिस्टर इनसाइड द बॉडी. इंटरनलचा अर्थ घ्यायचा ॲडमिनिस्टर इनसाइड द बॉडी. आणि इंटरनलचा अर्थ घ्यायचा ॲडमिनिस्टर इनसाइड द बॉडी आणि एक्सटर्नलचा अर्थ घ्यायचा ॲडमिनिस्टर आउटसाइड द बॉडी. मग आता इंटरनलचे त्यांनी एक्झाम्पल सांगितलंय फाईन पावडर. फाईन पावडर हे त्याचं एक्झाम्पल सांगितलंय. देन एक्सटर्नल हॅव नंबर ऑफ एक्झाम्पल, डस्टिंग पावडर, देन इन्सपुलेशन्स, देन डेंटिफ्रायझेस आणि स्नूप्स, हे त्याचे काय आहेत? एक्झाम्पल आहेत. आता लक्षात कसं ठेवणार? तर लक्षात ठेवत असताना पूर्ण क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं. टॅबलेट काय आहे? तर टॅबलेट हा युनिट सॉलिड डोसेज फॉर्म आहे. लक्षात कसं ठेवणार? टॅबलेट इज अ युनिट सॉलिड मेनली डोसेज फॉर्म. समजतंय? टॅबलेट इज डिफाईन ॲज किंवा टॅबलेट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म. मेनली शब्द असं, म्हणजे पूर्ण क्लासिफिकेशन काय करणार आपण? लक्षात ठेवणार. कॅप्सूल ऑल्सो युनिट सॉलिड dosage form. Then fine powder is the internal bulk solid dosage form. Dentifrices are the external bulk solid dosage form. म्हणजे लक्षात ठेवताना पूर्ण क्लासिफिकेशन लक्षामध्ये ठेवणार, त्याला म्हणणार आपण हे आहे क्लासिफिकेशन. समजलं मित्रांनो? आजच्या सेशनमध्ये आपण सॉलिड डोसेज फॉर्म हा डिटेलमध्ये पाहूया. आजचा त्यानंतर आजच्या पहिली डेफिनेशन आहे टॅबलेट. द टॅबलेट काय आहे? टॅबलेट इज डिफाईन ॲज इट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय केलंय पहा, डेफिनेशन मध्ये काय केलंय? तर डेफिनेशन मध्ये पूर्ण क्लासिफिकेशन घेतलंय, युनिट सॉलिड डोसेज फॉर्म. मग आपल्याला लक्षात ठेवताना पण त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचंय. टॅबलेट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म. मग त्यामध्ये काय करतो आपण? इन विच ड्रग ऑर ड्रग्स, म्हणजे काय की टॅबलेट बनवत असताना एक ड्रग असू शकतो किंवा एकपेक्षा जास्त ड्रग्ज असू शकतात. जसं की समजा फॉर एक्झाम्पल कॅल्पॉल घेतलं आपण. कॅल्पॉल घेतलं तर त्यात फक्त पॅरासिटामॉल आहे, बरोबर आहे? कॅल्पॉल जर घेतलं तर त्यात फक्त पॅरासिटामॉल आहे. जर समजा आपण झिरोडॉल पी घेतलं, तर त्यात 2 कंटेंट आहेत, पॅरासिटामॉल आहे आणि प्लस ॲसिक्लोफिनॅक आहे. म्हणजे काय केलंय? 2 ड्रग घेतले. म्हणजेच काय की टॅबलेटमध्ये एक ड्रग असू शकतो किंवा एकपेक्षा जास्त ड्रग असू शकतात. समजा आपण झिरोडॉल TH4 घेतलं, जर झिरोडॉल TH4 घेतलं तर त्यात 3 ड्रग्स येतात, पॅरासिटामॉल येतो, ॲसिक्लोफेनाक येतो आणि थायोकोल्चिकोसाइड येतं. म्हणजे काय झालं? एका टॅबलेटमध्ये एक ड्रग पण असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त ड्रग्स पण असू शकतात. किंवा आपण याला असं पण म्हणू शकतो युनिट सॉलिड डोसेज फॉर्म इन विच ड्रग ऑर ड्रग्स किंवा मेडिकामेंट ऑर मेडिकामेंट्स, एक मेडिकामेंट असू शकतो किंवा अनेक मेडिकामेंट्स असू शकतात, जे की विथ ऑर विदाउट, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? विथ ऑर विदाउट ॲडिटिव्ज, ज्यामध्ये आपण ॲडिटिव्ज ऍड पण करू शकतो
किंवा ॲडिटिव्ज नसतील, पण काही प्रमाणामध्ये ॲडिटिव्ज असतील किंवा काही प्रमाणामध्ये ॲडिटिव्ज नसतील. बाय कंप्रेशन ऑर मोल्डिंग, त्याला काय करणार आपण, कंप्रेस करणार, दाब देणार आणि कंप्रेस करणार आणि टॅबलेटचा शेप तयार करणार. किंवा मोल्डिंग म्हणजे काय, की त्याचा ऑलरेडी एक साचा असतो, त्या साच्यामध्ये आपण मटेरियल टाकणार, त्याला पॅक करणार आणि थोड्या वेळाने जर ओपन केलं तर टॅबलेटचा शेप तयार होणार. मग याला काय म्हणणार आपण, टॅबलेट म्हणणार. याला म्हणणार आपण टॅबलेट. मग टॅबलेट काय आहे मित्रांनो, टॅबलेट इज डिफाईन ॲज इट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म इन विच ड्रग ऑर ड्रग्स विथ ऑर विदाउट एक्सिपियंट मोल्डिंग ऑर कंप्रेशन, त्याला म्हणणार आपण टॅबलेट. त्यानंतर टॅबलेटचे टाइप्स पडतात. आता टॅबलेटचे जे काही टाइप्स आहेत, टॅबलेटचे वेगवेगळे टाइप्स पडतात. टॅबलेटचं मेन टाइप्स ऑफ टॅबलेटचे त्यांनी मेन क्लासिफिकेशन केलंय की टॅबलेट टाइप्स ऑफ टॅबलेट अकॉर्डिंग टू किंवा ओरली ॲडमिनिस्टर जे टॅबलेट आपण ओरली ॲडमिनिस्टर करणार आहे, हा त्याचा एक त्यांनी मेन क्लास केलाय. टाइप्स ऑफ टॅबलेट, ज्या टॅबलेट आपण ओरली ॲडमिनिस्टर करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट केलाय ऑदर दॅन रूट, ऑदर स्पेशल म्हणू शकतो आपण त्याला, ऑदर स्पेशल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, जसं की म्हणजे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जे की आपण ओरली ॲडमिनिस्टर करणार नाहीत, आपण ज्यांना ओरली ॲडमिनिस्टर करणार नाहीत. त्यानंतर टॅबलेट फॉर सोल्युशन हा एक त्यांनी क्लास केलाय. आणि बकल टॅबलेट किंवा आपण त्याला म्हणू शकतो ओरल कॅव्हिटी टॅबलेट किंवा बकल कॅव्हिटी टॅबलेट, हे त्यांनी काय केलेत, मेनली टॅबलेटचं 4 क्लासमध्ये क्लासिफाय केले. त्यांना ओरली ॲडमिनिस्टर, ज्या टॅबलेट आपण ओरली ॲडमिनिस्टर करणार आहोत. त्यानंतर ऑदर स्पेशल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ज्या टॅबलेट आपण ओरली ॲडमिनिस्टर करणार नाही. त्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो इम्प्लांट्स टॅबलेट, त्यानंतर व्हजायनल टॅबलेट्स, त्यानंतर रेक्टल टॅबलेट्स, हे त्याचे एक्झाम्पल झाले. त्यानंतर टॅबलेट फॉर सोल्युशन म्हणजे काय, की त्यांचं अगोदर काय करायचंय, सोल्युशन तयार करायचंय आणि त्यानंतर ते ॲडमिनिस्टर करायचे. जसं की समजा फॉर एक्झाम्पल क्रोसिन टॅबलेट कशी घेतो आपण, अगोदर पाण्यामध्ये टाकतो, त्याचं सोल्युशन बनवतो आणि नंतर ते सोल्युशन घेतो. मग त्याला म्हणणार आपण इफरवसन टॅबलेट, ही पण तयार असू शकते, डिझोल्युशन केलं जातं. त्यानंतर ओरल कॅव्हिटी टॅबलेट म्हणजे काय, की जे टॅबलेट आपण ओरल कॅव्हिटीमध्ये प्लेस करून घेणार आहोत. जसं की सबलिंग्वल टॅबलेट काय करतो आपण, ओरली घेतो, म्हणजे स्वेलो करत नाही, गिळून घेत नाही, तर आपण त्याला ओरल कॅव्हिटीमध्ये, बकल कॅव्हिटीमध्ये प्लेस करतो. सबलिंग्वल म्हणजे काय, बिलो द टंगच्या खाली आपण तिला प्लेस करतो. त्यानंतर डेंटल कोन्स, त्यानंतर लोजेंजेस, हे काय आहेत, हे एक्झाम्पल आहेत. मग आता ओरली ॲडमिनिस्टरचे काय एक्झाम्पल आहेत, तर त्यामध्ये कंप्रेस टॅबलेट हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर मल्टी कंप्रेस टॅबलेट हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर लेअर टॅबलेट, त्यानंतर मल्टीलेअर टॅबलेट, हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर कोटिंग पण येतं. कोटिंग म्हणजे काय, टू प्रोटेक्ट द कोट, त्या APIला प्रोटेक्ट करण्यासाठी एक कोट फॉर्म केला जातो, त्याला म्हणतो आपण कोटिंग टॅबलेट. ते सगळे एक्झाम्पल कशामध्ये येतात, ओरली ॲडमिनिस्टरमध्ये ते सगळे एक्झाम्पल येतात. मग त्यामध्ये एक्झाम्पल आहे शुगर कोटिंग टॅबलेट किंवा एंटेरिक कोटिंग टॅबलेट किंवा फिल्म कोटिंग टॅबलेट, हे काय आहेत, त्याचे एक्झाम्पल आहेत. हे काय आहे, दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ टॅबलेट किंवा टाइप्स ऑफ टॅबलेटचे हे टाइप्स पडतात. ओरली कोणकोणते ॲडमिनिस्टर करतो आपण, कंप्रेस टॅबलेट, मल्टी कंप्रेस टॅबलेट, लेअर टॅबलेट, मल्टीलेअर टॅबलेट, शुगर कोटेड टॅबलेट, एंटेरिक कोटेड टॅबलेट, फिल्म कोटेड टॅबलेट. त्यानंतर ऑदर रूटमध्ये इम्प्लांट्स टॅबलेट असतील. इम्प्लांट्स म्हणजे काय, मायनर सर्जरी केली जाते आणि तिथं त्या टॅबलेट प्लेस केले जातात. त्यानंतर व्हजायनल टॅबलेट, रेक्टल टॅबलेट,
त्यानंतर सोल्युशन तयार करून आपण काय करू शकतो, टॅबलेट ॲडमिनिस्टर करू शकतो. देन ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटीमध्ये आपण टॅबलेट प्लेस करतो, जसं की सबलिंग्वल टॅबलेट, बिलो द टंग, देन डेंटल कोन, लोजेंजेस. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ किंवा हे आहे टाइप्स ऑफ टॅबलेट. हा मित्रांनो हा पॉईंट होता टॅबलेट. टॅबलेटमध्ये काय लक्षात ठेवणार, व्हॉट डू मीन बाय टॅबलेट आणि टाइप्स ऑफ टॅबलेट. पण टाइप्स ऑफ टॅबलेटमध्ये टॅबलेटचं 4 क्लास आहेत आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅप्सूल. आता कॅप्सूल काय आहे, कॅप्सूल पण एक युनिट सॉलिड डोसेज फॉर्म आहे. जसं मी मागाशी डेफिनेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे इथं युनिट सॉलिड डोसेज फॉर्म, इथं पण काय लक्षात ठेवणार, हा पण काय आहे, युनिट सॉलिड डोसेज फॉर्म आहे. कॅप्सूल इज डिफाईन ॲज इट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म इन विच, यामध्ये काय केलं जातं, यामध्ये ड्रग, एक ड्रग असू शकतो किंवा ड्रग्स एकपेक्षा जास्त ड्रग्ज असू शकतात. जसं टॅबलेटमध्ये एक एपीआय असू शकतो किंवा एक ड्रग असू शकतो, तसंच कॅप्सूलमध्ये एक ड्रग असू शकतो किंवा एकपेक्षा जास्त ड्रग्स त्यामध्ये असू शकतात. आणि यांना काय केलं जातं, यांना केलं जातं एनक्लोज, बंद केलं जातं विद इन द सेल. या सेलमध्ये काय केलं जातं, त्यांना बंद केलं जातं आणि त्याला म्हणतो आपण कॅप्सूल. अँड दिस सेल मेड अप फ्रॉम जिलेटिन. ही जी काही सेल आहे, ही सेल कशापासून बनवली जाते, तर ही सेल जिलॅटिन पासून बनवली जाते. समजलंय. कॅप्सूल इज डिफाईन ॲज इट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म इन विच ड्रग ऑर ड्रग्स एनक्लोज विद इन सेल अँड दॅट सेल मेड अप फ्रॉम जिलॅटिन. ती सेल कुठून बनवतो आपण, तर ती सेल आपण जिलॅटिन पासून बनवतो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर कॅप्सूल हॅव टाइप्स. पुन्हा कॅप्सूलचे पण टाइप्स पडतात. तर कॅप्सूलचे 2 टाइप्स पडतात. कॅप्सूल हॅव 2 टाइप्स. कॅप्सूलचे 2 टाइप्स पडतात. कोणते 2 टाइप्स पडतात, त्याचा आहे हार्ड जिलॅटिन कॅप्सूल, पहिला टाइप पडतो हार्ड जिलॅटिन कॅप्सूल आणि दुसरा टाइप पडतो सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. हे कॅप्सूलचे 2 टाइप्स पडतात, हार्ड जिलॅटिन कॅप्सूल आणि सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. जनरली हार्ड जिलॅटिन कॅप्सूलमध्ये काय एनक्लोज केलं जातं, सॉलिड टाइप्स ऑफ ड्रग बंद केले जातात आणि सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूलमध्ये लिक्विड नेचरचे ड्रग काय केले जातात, भरले जातात किंवा बंद केले जातात. आता हे जे काय आहे सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल हॅव ओव्हल शेप. सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल काय आहे, राऊंड शेप आहे. फॉर एक्झाम्पल या पद्धतीने ते असू शकणारे, ओव्हल असणारे. बट हार्ड जिलॅटिन कॅप्सूल इज द सिलेंड्रिकल. हार्ड जिलॅटिन कॅप्सूलचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल आहे आणि त्या शेपला नाव दिलेले आहेत, 2 नाव दिलेले आहेत. हा झाला हार्ड जिलॅटिन कॅप्सूलचा शेप आणि याला नाव दिलंय कॅप आणि याला नाव दिलंय बॉडी आणि कॅपमध्ये त्याला काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. त्यानंतर हार्ड जिलॅटिन कॅप्सूल हॅव नंबर ऑफ अगेन टाइप्स, 7 टाइप्स पडतात. या हार्ड जिलॅटिन कॅप्सूलचे काय पडतात, पुन्हा वेगवेगळे ते 7 प्रकार म्हणू आपण त्यांना, 7 प्रकार पडतात. जो प्रकार चालू होतो 000 पासून चालू होतो. 000, 00, 0, 1, 2, 3, 4, 5 हे काय आहेत, हे पुन्हा टाइप्स आहेत. कशाचे, हार्ड जिलॅटिन कॅप्सूलचे. एवढ्या साईजमध्ये अवेलेबल आहे. टाइप्स म्हणण्यापेक्षा, प्रकार म्हणण्यापेक्षा हार्ड जिलॅटिन कॅप्सूल या 7 साईजमध्ये अवेलेबल आहेत. 000, 00, देन 0, 1, 2, 3, 4, 5. आता ही जी काही 5 आहे, 5 इज द स्मॉलेस्ट साईज ऑफ हार्ड जिलॅटिन कॅप्सूल. 5 काय आहे, 5 आहे स्मॉलेस्ट साईज ऑफ हार्ड जिलॅटिन कॅप्सूल. हार्ड जिलॅटिन कॅप्सूलची सगळ्यात छोटी साईज, म्हणजे ज्याच्यामध्ये साधारणतः 100 mg ड्रग आपण काय करू शकतो, फिल करू शकतो, भरू शकतो. 100 mg, त्यानंतर 150 mg, त्यानंतर 200 mg, त्यानंतर साधारणतः 300 mg, त्यानंतर साधारणतः 450 mg, त्यानंतर 600 mg, त्यानंतर इथं 650, इथं 950 mg आपण फिल करतो. त्यानंतर इथं साधारणतः 650 ते 700च्या मध्ये आपण काय करतो, ड्रग फिल करतो. या पद्धतीने आपण काय करू शकतो, ड्रग फिल करू शकतो. मग 5 काय झाली, 5 इज द स्मॉलेस्ट साईज ऑफ हार्ड जिलॅटिन कॅप्सूल. हार्ड जिलॅटिन कॅप्सूलची 5 ही स्मॉलेस्ट साईज झाली. आणि 000 इज द 950 mg.
000 is the largest size of hard gelatin capsule. Hard gelatin capsule 000 is the largest size of hard gelatin कॅप्सूल. एवढे पॉईंट या कॅप्सूल अंतर्गत लक्षात ठेवायची. काय पाहिलं आपण आता? आपण पाहिली कॅप्सूल. कॅप्सूल काय आहे? कॅप्सूल इज डिफाईन ॲज इट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म इन विच ड्रग ऑर ड्रग्स किंवा मेडिकामेंट ऑर मेडिकामेंट्स एनक्लोज विद इन द सेल अँड दॅट सेल मेड अप फ्रॉम जिलेटिन. त्या सेल कुठून बनवतो आपण? जिलेटिन पासून बनवतो. त्यानंतर कॅप्सूल हॅव टाइप्स. 2 टाइप्स पडतात, हार्ड जिलेटिन कॅप्सूल आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. हार्ड जिलेटिन कॅप्सूल जनरली म्हणजे प्रत्येक वेळेस हार्ड जिलेटिनमध्ये सॉलिडच असेल असं नाहीये, पण जनरली हार्ड जिलेटिन कॅप्सूलमध्ये सॉलिड टाइप्स ऑफ नेचरचे ड्रग्ज आपण फिलअप करतो आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलमध्ये लिक्विड स्टेटचे ड्रग्ज आपण फिलअप करतो. त्यानंतर सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलचा शेप हा राऊंड असतो आणि हार्ड जिलेटिन कॅप्सूलचा शेप हा सिलेंड्रिकल असतो. त्यानंतर त्याचे 2 पार्ट्स पडतात. सिलेंडरचे त्यांनी पार्ट सांगितले, कॅप आणि बॉडी. त्यानंतर हार्ड जिलेटिन कॅप्सूलचे 7 प्रकार पडतात. त्याचं नाव आहे 00000012345. 5 ची कॅपॅसिटी आहे 100 mg आणि 000 ची कॅपॅसिटी आहे 950 mg. दॅट्स वाय 000 इज द लार्जेस्ट साइज ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल अँड 5 इज द स्मॉलेस्ट साइज ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल. ठीक आहे. मग हा मित्रांनो हा होता कॅप्सूल. कॅप्सूल समजलाय, टॅबलेट पाहिलं, कॅप्सूल पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट आहे फाईन पावडर. आता फाईन पावडर काय आहे? तर फाईन पावडर म्हणजे काय की असं पावडर की ज्या पावडरचे सगळे पार्टिकल्स, ऑल पार्टिकल्स ऑफ, असं पावडर ज्या पावडरचे सगळे पार्टिकल्स सीव नंबर 60 मधून काय होतात? पास होतात. सीव नंबर 60 मधून काय होतात? पास होतात. आणि नॉट मोर दॅन 40% पार्टिकल्स आणि त्याच पावडरचे 40% पेक्षा जास्त नसलेले पार्टिकल्स हे सीव नंबर 85 मधनं काय होतात? पास होतात. त्याला म्हणतो आपण फाईन पावडर. ठीक आहे. इथे एक क्लास लक्षात घ्या मित्रांनो. तो म्हणजे काय की आपण आतापर्यंत युनिट पाहत होतो, त्याचे 2 एक्झाम्पल पाहिले, टॅबलेट, कॅप्सूल. आता हे कशाच्या अंडर येतंय? बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. बल्क सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये कशामध्ये येतं? हे इंटरनल मध्ये. बल्क सॉलिड इंटरनल डोसेज फॉर्म मध्ये काय येणार आहे? त्याचं एक्झाम्पल काय आहे? फाईन पावडर. त्याचं एक्झाम्पल आहे फाईन पावडर. मग फाईन पावडर म्हणजे काय की असा डोसेज फॉर्म जो की ज्या पावडरचे सगळे पार्टिकल्स हे सीव नंबर 60 मधून पास होतात आणि नॉट मोर दॅन 40% पार्टिकल पास थ्रू सीव नंबर 85. मित्रांनो हे लक्षात आलं असेल तुमच्या. हे काय आहे? तर हे आहे क्लासिफिकेशन ऑफ पावडर ॲज पर IP नुसार, इंडियन फार्माकोपियानुसार पावडरचं जे काही क्लासिफिकेशन केलं जातं, कोर्स पावडर, मॉडरेटली कोर्स पावडर, त्यानंतर व्हेरी फाईन पावडर, फाईन पावडर, हे काय आहे? त्यातला एक डोसेज फॉर्म हा आहे की जो डोसेज फॉर्म आपण काय करू शकतो? पावडर आपण इंटरनली इनसाइड द बॉडी ॲडमिनिस्टर करू शकतो. त्याला म्हणणार आपण फाईन पावडर. समजलंय? देन नेक्स्ट आहे ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स म्हणजे काय की ग्रॅन्युल्स म्हणजे की ज्यामध्ये काय करतो आपण की ॲग्रिगेट्स ऑफ पावडरचं काय करतो? एकत्रीकरण करतो. पावडर एकत्र आल्याच्या नंतर त्याला काय म्हणणार आपण? ग्रॅन्युल्स म्हणणार. मग पावडर आणि ग्रॅन्युल्स मध्ये फरक काय आहे? तर पावडर हॅव अनयुनिफॉर्म पार्टिकल साईज. पावडरमध्ये प्रत्येक पार्टिकलची साईज ही युनिफॉर्म असेलच असं नाहीये, पण ग्रॅन्युल्स हॅव युनिफॉर्म पार्टिकल साईज. ग्रॅन्युल्सची पार्टिकल साईज कशी असते? युनिफॉर्म पार्टिकल साईज. त्याला काय म्हणणार आपण? ग्रॅन्युल्स म्हणणार. ग्रॅन्युल्स आपण बनवतो कशापासून? पावडर पासून ग्रॅन्युल्स बनवतो. ॲग्रिगेशन्स ऑफ पावडर्स किंवा ॲग्रिगेट्स ड्राय पावडरचं काय केलं आपण? ड्राय पावडरला एकत्र आणलं. एकत्र आणल्याच्या नंतर त्याच्या 2 मेथड आहे, पुढे बघणार आपण. त्याच्या 2 मेथडने आपण त्यांना एकत्र आणलं. त्यावेळेस काय तयार झाले? ग्रॅन्युल्स तयार झाले. पण मेन फरक काय आहे? जर व्हेन वी सी दॅट, जर आपण त्यांना उघड्या डोळ्याने जर पाहिलं तर पाहिल्याच्या नंतर आपण काय करू म्हणजे वी कॅन नॉट बी डिफरन्शिएट. आपण त्याचं डिफरन्शिएट करू शकत नाही की डिफरन्शिएट कसा करू शकत नाही की हे ग्रॅन्युल्स आहेत की पावडर आहेत. आपण त्याचं डिफरन्शिएट कसा करू शकतो की पावडरची जे काही पार्टिकल साईज आहे ती अनयुनिफॉर्म असते
आणि ग्रॅन्युल्स हॅव युनिफॉर्म पार्टिकल साईज, प्रत्येक पार्टिकलची साईज कशी असणार आहे, युनिफॉर्म असणारी. ग्रॅन्युल्सचं एक्झाम्पल इनो इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ग्रॅन्युल्स. म्हणजे ग्रॅन्युल्स म्हणजे इफरवसंट ग्रॅन्युल्समध्ये इनोचं एक्झाम्पल येतं. तुम्ही इनो घ्या, त्याला ओपन करून पहा, प्रत्येक पार्टिकलची साईज कशी येईल, युनिफॉर्म येईल. फाईन पावडर आणि ग्रॅन्युल्स. त्यानंतर नेक्स्ट आहे इफरवसंट ग्रॅन्युल्स. अगोदर पाहिलं आपण ग्रॅन्युल्स, आता आहे इफरवसंट ग्रॅन्युल्स. आता इफरवसंट ग्रॅन्युल्स काय आहे, तर इफरवसंट ग्रॅन्युल्स म्हणजे काय, दे रिलीज द कार्बन डायऑक्साईड, म्हणजे वेगळं काहीच नाहीये. जेव्हा हे इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर, जेव्हा हे इन कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर, हे ग्रॅन्युल्स जेव्हा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्या नंतर ते काय करणार आहेत, कार्बन डायऑक्साईड रिलीज करणारे, त्यांना म्हणणार आपण इफरवसंट ग्रॅन्युल्स. समजलंय, इफरवसंट ग्रॅन्युल. आणि याचा एक्झाम्पलला आपण बेस्ट एक्झाम्पल सांगू शकतो इनो इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इफरवसंट ग्रॅन्युल. इफरवसंट ग्रॅन्युलचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, इनो आहे. ठीक आहे. वेगळं काय, इथं पण काय होतंय, ग्रॅन्युल्सचं आपण मिक्सचर करतोय, त्यामध्ये की ऍसिड्स आणि बायकार्बोनेट्स एकत्र करतो. अँड वेन वी इन प्रेझेन्स ऑफ वॉटर किंवा इन कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर, वॉटरचा ज्यावेळेस कॉन्टॅक्ट येतो, वॉटरचा कॉन्टॅक्ट आल्याच्या नंतर ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात, त्यांना म्हणणार आपण इफरवसंट ग्रॅन्युल्स. मित्रांनो, या आमच्या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. त्यानंतर हे काही इफरवसंट ग्रॅन्युल्स बनवायचे आहेत. इफरवसंट ग्रॅन्युल्स बनवण्याच्या दोन मेथड आहेत, हीट मेथड आणि वेट मेथड. दोन पद्धतीने आपण काय करू शकतो, इफरवसंट ग्रॅन्युल्स बनवू शकतो. ज्यामध्ये हीट मेथडमध्ये आपण बाय युझिंग द हीट अप्लाय करतो, म्हणजे उष्णता अप्लाय करतो. आणि वेटमध्ये आपण विदाऊट एनी लिक्विड, कोणतंही लिक्विड न वापरता रिॲक्शन होते आणि रिॲक्शन होऊन वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतात आणि त्यातून काय केलं जातं, ॲग्रिगेशन बनवलं जातं, त्याला म्हणणार आपण वेट मेथड. ठीक आहे. या दोन मेथडने आपण काय करू शकतो, ग्रॅन्युल्स बनवू शकतो. त्यानंतर आहे डस्टिंग पावडर. आता इथं पुन्हा क्लास बदलला, पहा मित्रांनो, क्लास कसा बदलला. फाईन पावडर ग्रॅन्युल्स आणि इफरवसंट ग्रॅन्युल्स हे कशामध्ये येत होते, तर हे येत होते इंटरनल बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. आता डस्टिंग पावडर, इन्सपुलेशन, स्नूप्स, डेंटिफ्रायझेस किंवा टूथ पावडर हे कशामध्ये येतात, तर हे येतात बल्क एक्सटर्नल सॉलिड डोसेज फॉर्म. हे कशामध्ये येतात मित्रांनो, बल्क एक्सटर्नल सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये येतात. आता डस्टिंग पावडर काय आहे, तर डस्टिंग पावडर हा एक बल्क सॉलिड डोसेज फॉर्म आहे, जो की आपण एक्सटर्नली अप्लाय करणार आहोत. कशावरती, म्हणजे स्किनवरती अप्लाय करणार आहोत. स्किनवरती कशासाठी अप्लाय करणार आहोत, टू अवॉइड द लोकल इरिटेशन कमी करण्यासाठी आपण याला स्किनवरती अवॉइड करणार आहोत. इन केस ऑफ इचिंग वगैरे जर होत असेल किंवा फंगल इन्फेक्शन वगैरे जर असेल तर आपण काय करणार, त्या ठिकाणी डस्टिंग पावडर यूज करणार. दीज आर मिंट फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन. कशासाठी वापरणार आपण, एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू द स्किन. कशावरती, एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू द स्किन. आणि हिची जी काही साईज असते ही काय असते, व्हेरी फाईन स्टेट. व्हेरी फाईन म्हणजे काय, पावडर विच हॅव्हिंग ऑल पार्टिकल्स पास थ्रू सिव नंबर 120. अशी पावडर, ज्या पावडरचे सगळे पार्टिकल्स 120 नंबरच्या सिव मधनं काय होत आहेत, पास होत आहेत, त्याला म्हणणार आपण व्हेरी फाईन पावडर. मग ही एवढी छोटी पावडर काय केली, टू अवॉइड द लोकल इरिटेशन. जर समजा पार्टिकल साईज जर जास्त राहिली असती तर आपल्याला इरिटेट झालं असतं, इचिंग झाली असती, म्हणून काय केली, त्याची खूप छोटी साईज केली. आणि याचं काम काय आहे, टू अवॉइड द लोकल इरिटेशन, इचिंग वगैरे किंवा फंगल इन्फेक्शन केसमध्ये आपण डस्टिंग पावडर यूज करतो. त्यानंतर आहे इन्सफोलेशन्स. आता इन्सफोलेशन्स काय आहे, इन्सफोलेशन्स म्हणजे काय, की त्याच्या अगोदर आपण स्नूप्स पाहू किंवा इन्सफोलेशन काय आहे. इन्सफोलेशन मध्ये पण डस्टिंग पावडर आहे. इन्सफोलेशन मध्ये पण काय आहे, डस्टिंग पावडर आहे. फक्त एक मेंट फॉर इंट्रोडक्शन इनटू द बॉडी कॅव्हिटीज मध्ये काय केली जाते, अप्लाय केली जाते. बॉडी कॅव्हिटीज म्हणजे काय, ओपनिंग ऑफ बॉडीज. बॉडी कॅव्हिटीज काय कशाला म्हणतो आपण, ओपनिंग ऑफ बॉडीज.
ओपनिंग ऑफ बॉडीज, बॉडीच्या ज्या काही ओपनिंग्ज आहेत त्या ओपनिंग्जला आपण म्हणतो बॉडी कॅव्हिटीज, जसं की नोज, थ्रोट, इयर्स, वजायना, रेक्टम वगैरे, दीज आर द ओपनिंग्ज ऑफ बॉडीज. आणि जर बॉडी कॅव्हिटीजमध्ये जर आपल्याला इन्फेक्शन झालं, इरिटेशन झालं आणि जर तिथं आपल्याला डस्टिंग पावडर ॲप्लाय करायची असेल तर ज्या ॲपरॅटसच्या साहाय्याने ॲप्लाय केली जाते त्याला म्हणतो आपण इन्सफोलेटर. त्याला काय म्हणतो आपण? इन्सफोलेटर. इन्सफोलेटर नावाचं एक ॲपरॅटस असतं आणि त्या ॲपरॅटसमध्ये डस्टिंग पावडर टाकली जाते आणि डस्टिंग पावडर काय केली जाते, इन्सफोलेटर ॲपरॅटसच्या साहाय्याने ॲडमिनिस्टर केल्याच्या नंतर जो डोसेज फॉर्म तयार झाला तो झाला इन्सफोलेशन. समजलंय? इन्सफोलेशन काय आहे मित्रांनो? तर इन्सफोलेशन म्हणजे काय? तर इन्सफोलेशन म्हणजे वेगळं काहीच नाहीये, त्यामध्ये पण काय आहे, डस्टिंग पावडरच आहे. फक्त काय केली जाते, इन्सफोलेटर नावाच्या ॲपरॅटसच्या साहाय्याने बॉडी कॅव्हिटीजमध्ये ॲडमिनिस्टर केली जाते. कारण असं ॲडमिनिस्टर करणं, एखाद्या ॲपरॅटसचा वापर न करता ॲडमिनिस्टर करणं पॉसिबल नाहीये. म्हणून काय केलं जातं, ॲपरॅटसच्या साहाय्याने ॲडमिनिस्टर केली जाते, म्हणून त्याला त्या डोसेज फॉर्मला नाव दिलंय इन्सफोलेशन. समजलंय? इन्सफोलेशन म्हणजे काय? डस्टिंग पावडर. जी डस्टिंग पावडर इन्सफोलेटरच्या साहाय्याने आपण बॉडी कॅव्हिटीजमध्ये ॲडमिनिस्टर करणार आहोत. हा झाला बल्क एक्सटर्नलमध्ये डस्टिंग पावडर आणि इन्सफोलेशन्स. त्यानंतर आहे स्नूप्स. आता स्नूप्स काय आहे मित्रांनो? तर स्नूप्स पण हा एक एक्सटर्नल बल्क सॉलिड डोसेज फॉर्म आहे जो की आपण नॉस्ट्रिल्समध्ये ॲडमिनिस्टर करतो. दॅट ॲडमिनिस्टर इन टू द नॉस्ट्रिल्स. नाकामध्ये आपण काय करतो मित्रांनो, त्याला ॲडमिनिस्टर करतो. त्याला काय म्हणणार आपण? स्नूप्स म्हणणार. स्नूप्स मराठीमध्ये तुम्ही ऐकलेलं असेल पहा, तपकीर. स्नूप्स म्हणजे काय? तपकीर म्हणतो आपण त्याला. आपल्याकडं घरी आजी वगैरे जर असेल कोणी तर ते तपकीर वापरतात पहा. ते तपकीर म्हणजे काय आहे? स्नूप्स आहे. आणि जे ॲडमिनिस्टर कुठं केलं जातं? नॉस्ट्रिल्समध्ये ॲडमिनिस्टर केलं जातं, नाकपुडीमध्ये ॲडमिनिस्टर केलं जातं. मग हे कशासाठी ॲडमिनिस्टर करतात? तर त्याचे वेगवेगळे रोल आहेत. त्याचे वेगवेगळे रोल कोणकोणते आहेत? ॲडमिनिस्टर फॉर अँटीसेप्टिक, ते अँटीसेप्टिक म्हणून ॲडमिनिस्टर होतंय. त्यानंतर इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ ब्रॉन्कोडायलेटर. ब्रॉन्कोडायलेटर म्हणून ॲक्ट्स होणार आहे. ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे काय? जो काय आपला एअरवे आहे, एअरवे काय करणं? फ्री करणं, त्याला काय म्हणतो आपण? ब्रॉन्कोडायलेटर. देन डिकंजेशन. डिकंजेशन म्हणजे काय? स्टफिनोज. स्टफिनोज म्हणजे काय? सर्दी वगैरे जर झाली तर नाका असं आपलं पॅक होतं, बंद होतं नाका आपलं. आणि ते स्टफिनोज पासून जर आपल्याला रिलॅक्सेशन पाहिजे असेल, आराम पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो? स्नूप्सचा वापर करू शकतो. समजलंय? स्नूप्स म्हणजे काय? लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवणार? स्नूप्स म्हणजे तपकीर, जी की फाईनली डिवायडेड सॉलिडमध्ये आहे. ही पण कशी आहे? फाईनली डिवायडेड सॉलिड्समध्ये अवेलेबल आहे. आणि आपण काय करतो? याला ॲडमिनिस्टर इन टू द नॉस्ट्रिल्समध्ये ॲडमिनिस्टर करतो. काय वेगवेगळ्या पर्पजसाठी ॲडमिनिस्टर करतो? अँटीसेप्टिक, ब्रॉन्कोडायलेटर आणि डिकंजेशन पर्पजसाठी आपण काय करतो? त्याला ॲडमिनिस्टर करतो. हे झालं स्नूप्स. त्यानंतर टूथ पावडर किंवा डेंटिफ्रायझेस. आता टूथ पावडर किंवा डेंटिफ्रायझेस काय आहे? तर टूथ पावडर और डेंटिफ्रायझेस म्हणजे काय? की एक्सटर्नल बल्क सॉलिड डोसेज फॉर्म यूज टू क्लिनिंग द सरफेस ऑफ टीथ. आपल्या टीथचा सरफेस क्लीन करण्यासाठी जो एजंट वापरला जातो त्याला म्हणतो आपण टूथ पावडर आणि डेंटिफ्रायझेस. ठीक आहे? टूथपेस्ट वेगळी आणि टूथ पावडर वेगळं. ठीक आहे? कारण टूथपेस्ट सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये येतं आणि टूथ पावडर हे सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये येतं. समजलंय? अँड दिस अप्लाय विथ द हेल्प ऑफ टूथब्रश. टूथब्रशच्या साहाय्याने किंवा विथ द हेल्प ऑफ फिंगरच्या साहाय्याने पण आपण काय करू शकतो? याला अप्लाय करू शकतो. आणि आपण कशासाठी? मेन पर्पज काय आहे त्याचा? क्लिनिंग द सरफेस ऑफ टीथ. टीथचा सरफेस काय करणं? क्लीन करणं. त्याला म्हणणार आपण टूथ पावडर किंवा डेंटिफ्रायझेस. ठीक आहे मित्रांनो? तर मित्रांनो, हा होता आपला आजचा सेशन आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुमचे काही क्वेश्चन्स आहेत का? काय पाहिलं आपण आज? तर आज आपण ड्रग डोसेज फॉर्म पाहिलाय. ड्रग डोसेज फॉर्ममध्ये पाहिलं आपण की डोसेज फॉर्म काय आहे. एपीआय प्लस ॲडिटिव्ह हा डोसेज फॉर्म आहे. त्यानंतर ड्रगची डेफिनेशन पाहिली. ड्रग इज डिफाईन ॲज इट इज अन केमिकल, सेमी केमिकल और नॅचरल एजंट यूज इंटेंडेड फॉर द प्रिव्हेन्शन, मिटिगेशन, डायग्नोसिस, क्युअर अँड ट्रीटमेंट डिसीज अँड डिसीज कंडिशन इन ह्युमन ॲज वेल ॲज ॲनिमल.
त्यानंतर ॲडिटिव्ज पाहिलंय. ॲडिटिव्ज काय आहे? ॲडिटिव्ज अँड एजंट विच हॅव नो ऑर अ लिटल थेरपॅटिक व्हॅल्यू बट दे इसेन्शियली ॲड इन फॉर्म्युलेशन. त्यानंतर पाहिलं मित्रांनो आपण क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. मेनली डोसेज फॉर्मचे 4 क्लास पडतात: सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड आणि गॅसियस, ज्याचं N2O म्हणजे लाफिंग गॅस वगैरे आपण ॲनास्थेशियासाठी यूज करू शकतो. त्यानंतर सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिड म्हणजे टाईप्स ऑफ किंवा क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म ऑन द बेसिस ऑफ स्टेट ऑफ ॲडिटिव्ज. ॲडिटिव्जची किंवा नॉन ड्रगची स्टेट कोणती आहे त्याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन पडतं. जर ॲडिटिव्ज सॉलिड असेल तर तयार होणारा डोसेज फॉर्म सॉलिड तयार होतो. ॲडिटिव्ज लिक्विड असेल तर तयार होणारा डोसेज फॉर्म लिक्विड होतो. आणि ॲडिटिव्ज जर सेमी सॉलिड असेल तर तयार होणारा डोसेज फॉर्म हा सेमी सॉलिड होतो. त्यानंतर आपण पाहिलं टॅबलेट. टॅबलेटची डेफिनेशन पाहिली. टॅबलेट इज डिफाइंड ॲज इट इज अ युनिट सॉलिड डोसेज फॉर्म इन विच ड्रग ऑर ड्रग्स विथ ऑर विदाउट एक्सिपियंट कंप्रेस ऑर मोल्ड. त्यानंतर पाहिलं कॅप्सूल. त्यानंतर पाहिलं आपण फाईन पावडर, ग्रॅन्युल्स, इफरवसंट ग्रॅन्युल्स, त्यानंतर डेंटिफ्रायझेस, त्यानंतर टूथ पावडर, त्यानंतर इन्सपुलेशन, डस्टिंग पावडर, हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर केलं.